आदरणीय नारायणआबा पाटील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। एकदा जोरदार टाळ्या। आई कमला भवानीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या करमाळा नगरीमध्ये आज ज्यांची या सभेसाठी उपस्थिती लाभली त्या संसद रत्न खासदार सन्माननीय सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर दुसरे खासदार अमोलजी कोल्हे साहेब, त्याचबरोबर आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय धैर्यशील मोहिते पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले महबूब शेख, सागर पडगळ विद्यार्थी जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर आमच्या करमाळा तालुक्याचे नेते सन्माननीय सुभाषजी गुळवे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले पंडित कांबळे प्रदेश अध्यक्ष सामाजिक न्याय सेल, त्याचबरोबर सौ सुवर्णाताई शिवपुरे महिला जिल्हाध्यक्षा, त्याचबरोबर सुनीलजी गावाने जिल्हाध्यक्ष, रविभाऊ पाटील आमचे सहकारी रविभाऊ पाटील जिल्हा कार्याध्यक्ष, ऋतुजा सुर्वे युवती जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर संजय गायकवाड प्रदेशाध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय संतोषजी वारे, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी सभापती, उपसभापती, त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे माझे सर्व सदस्य आणि या करमाळा तालुक्यातून आणि माढा तालुक्यातून आलेले सर्व माझे बंधू आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आपल्याला कोल्हे साहेबांचं ऐकायचंय, ताई साहेबांचं ऐकायचंय। मी या निमित्ताने आपल्याला एवढं सांगेल की आज गेली 30-35 वर्षे राजकारण करत असताना फक्त सर्वसामान्यांसाठी आजपर्यंत झगडलो, त्यांना न्याय द्यायची भूमिका केली आणि म्हणूनच आज 25-30 वर्ष झालं तुम्ही माझ्यासोबत काम करताय, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा। कारण मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे, परंतु तुम्ही कधीही माझी पाठ सोडली नाही, याचा मला खरोखरच गर्व वाटतो। कारण आज अनेक वर्ष झाली, पाठीमागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही मला काम करण्याची संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्याचं काम मी तुमच्या साक्षीनं केलेले, या गोष्टीला तुम्ही साक्षीदार आहात। आणि या 5 वर्षामध्ये पराभूत झालो, हरलो म्हणून मी मैदान सोडून पळून गेलेलो नाही, प्रत्येक दिवसाला सर्वसामान्याच्या सेवेला हजर राहिलेलो आहे। आज जे आमदार झालते ते तुम्हाला सांगतो पैशावरती झालते, ते जनतेच्या मतावरही झाले नव्हते, एवढं लक्षात ठेवा। आणि म्हणून आज भविष्य काळामध्ये परत वाटतंय आबाशिवाय पर्याय नाही, आपण आबालाच निवडून द्यायचं। आणि मग याची कारणं काय आहेत तर 8 दिवसाला कधीतरी मुंगसासारखं तोंड देऊन हे महाशय जात होते, आज ही तीच परिस्थिती आहे। आणि आज ज्या कामांना मंजुऱ्या नाहीत त्या अशा कामांचे हे महाशय
उद्घाटन करत फिरतायत. त्यांच्या मनाला काय वाटतं का नाही हे मी सांगू शकत नाही. परंतु आज या ठिकाणी मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे. आमचे विभागाचे खासदार आहेत, ताई आहेत, साहेब आहेत. आम्हाला कुकडीचं पाणी जवळजवळ 6 टीएमसी साहेब पाणी कुकडीचं करमाळा तालुक्याला 500 एमसेफ्टी सुद्धा आमच्या तालुक्याला मिळत नाही. अनेक वर्षापासून आमचा तालुका या 6 टीएमसी पाण्यापासून वंचित आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे करमाळा तालुक्यापासून 249 किलोमीटरवरनं पाणी येतंय. आपल्या जर धरणातनं पाणी सोडलं तर जिथं मोटरातनं पडतं ते पुढं तुम्हाला सांगतो खालच्या बाजूला तेवढं पाणी मिळत नाही त्याचा सोर्स. मग साहेब आम्हाला हे पाणी जर 249 किलोमीटरवरून जर येत असेल तर आमच्यापर्यंत किती येत असेल या गोष्टीचा ताईसाहेबांनी विचार करावा. आणि भविष्य काळामध्ये हे जे पाणी आहे ते आमच्या तालुक्याला कुकडीतून ही जी काय लिंबे परत चास कमान ही जी काय वरची ही आहेत धरणं आहेत त्यांच्यातलं पाणी हे आम्हाला खाली येतं. तर ते खाली कुकडीच्या माध्यमातून आम्हाला न देता उजनीत जर ते पाणी आमचं हक्काचं सोडलं तर त्याच्यावरती आम्ही तुम्हाला सांगतो उपसा सिंचन योजना करू. तुमच्या आशीर्वादाने ती पूर्णत्वास नेऊ आणि आमच्या तालुक्याला सुजलम सुफलम करू अशी आमची भूमिका आहे. जे आमच्या तालुक्यामधून जे उजनीचं धरण भरल्यानंतर जवळजवळ 100 ते 125 टीएमसी पाणी वाहून जातं. आणि मग जे 4 महिने पाणी वाहून जाणार आहे ते पाणी आम्हाला उचलण्याची परवानगी देऊ. वाहून जाणारं पाणी आणि ते रिटेवाडी उपसा सिंचनच्या योजनेच्या माध्यमातून आमच्या भागामध्ये ते पाणी मिळावं. आम्ही हा विषय जो आहे तो साहेबांच्या कानावरती घातला होता. पाठीमागे साहेब ज्यावेळेस आले होते लोकसभेच्या प्रचारासाठी त्यावेळेस साहेबांनी आम्हाला जवळजवळ अर्धा तास वेळ दिला आणि सगळी सिस्टीम ऐकून घेतली, समजून घेतली आणि भविष्य काळामध्ये या गोष्टीचा आपण निपटारा करू असा शब्द दिलेला आहे. आणि म्हणून पवार साहेबांनी जो शब्द दिलेला हे तुम्हाला सांगतो पवार साहेब कधी माघारी घेत नाहीत. हा पुरा महाराष्ट्राला तुम्हाला सांगतो या गोष्टीची माहिती आहे. पवार साहेबांच्या माध्यमातून वीज बिल पाठीमागच्या काळामध्ये माफ झालं, कर्जमाफी झाली. तशी भविष्य काळामध्ये सुद्धा ह्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ व्हावं, शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं आणि पाठीमागच्या काळामध्ये पवार साहेबांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणून आज परत आम्ही तुमच्याकडे विनंती करतोय की आमचा शेतकरी या पूर्व भागातला असेल, उत्तर भागातला असेल, तो अतिशय ड्राय भागात राहणारा शेतकरी म्हणून त्यांच्यावरती तुम्हाला सांगतो तुम्ही दया दाखवून भविष्य काळामध्ये हा निर्णय घ्याचाल असे आम्ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायचं झालं तर या भागामध्ये ज्यावेळेस उन्हाळा होता त्या उन्हाळ्यामध्ये आमच्या तालुक्याला 6 तास लाईट आणि इंदापूर तालुक्यामध्ये 8 तास लाईट. आमदारांनी याबद्दल कुठलाही एक चकार शब्द काढलेला नाही किंवा त्यांना देणं घेणं सुद्धा नाही. अशा पद्धतीचं या तालुक्यामध्ये राजकारण चाललेलं. वस्तुस्थिती समजून घ्या आणि भविष्य काळामध्ये आमच्या तालुक्याला तुम्ही न्याय द्या
अशी तुम्हाला कळकळीची विनंती मी मनापासून करतो. कारण आमचा शेतकरी हा हवालदिल झालेला आहे, त्यांना कोणी वाली नाही राहिलेला. म्हणून ही जी मंडळी ड्राय भागामधून सगळी आलेली ती त्यांना न्याय द्यायच्या भूमिकेतनं न्याय मिळेल हा विश्वास ठेवून ती आपल्याकडे आलेली. मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे. मी जास्त मोठा वक्ता नाही किंवा मी तुम्हाला गप्पा मारणारा नाही, पण कामाला या तालुक्यामध्ये नव जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी पडणारा कार्यकर्ता नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण मी एकदा एखाद्या कार्यकर्त्याला शब्द दिला तर निश्चित पाळतो आणि त्यांचं काम करतो. म्हणून ही सगळी जनता माझ्या विश्वासाला पात्र झालेली आहेत. आणि मी जे कार्य तुम्हाला सांगतो हाताशी घेतो ते तडीच नेतो. सन्माननीय रोहितदादा पवार साहेबांचं सुद्धा आमच्यावर लक्ष आहे. आम्हाला ते सुद्धा काही अडचणी आल्या तर आमच्या अडचणी निरसन करण्याचं काम करतात. काही अडचणी आल्या तर मला सांगा म्हणून सांगतात आणि आम्ही काही गोष्टी त्यांच्या कानावरती घातलेल्या आहेत. भविष्य काळामध्ये त्यांच्याकडूनही काही तुम्हाला सांगतो आम्हाला काम या तालुक्यामध्ये करून घ्यायच्यात. ज्यावेळेस दादा पहिल्यांदा आमदार होणार होते आणि त्यावेळेस कुकडीचा जो काय प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस कुकडीच्या ऑफिसला दादांची माझी पहिल्यांदा ओळख झाली आणि त्या ठिकाणी आमचं बोलणं झालं. तर दादा सुद्धा त्या कुकडीच्या संदर्भामध्ये कर्जत तालुक्यातल्या पाण्याच्या संदर्भामध्ये आलते आणि मीही करमाळ्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी गेलतो आणि त्या ठिकाणी दादांची माझी भेट झाली, पहिली भेट झालेली. आणि म्हणून पवार साहेबांनी हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना पवार साहेबांनी दिलेला आहे. पवार साहेबांच्याकडे आमच्या वडिलांनी जवळजवळ त्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी पायामध्ये 18 वर्ष चप्पल घातली नव्हती. जेव्हा कारखान्यातनं दूर निघेल, कारखान्यातनं साखर निघेल त्यावेळेसच मी पवार साहेबांच्या हातून चप्पल घालील अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे माझे वडील आहेत. आणि पवार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बापूंनी जोडा तुम्हाला सांगतो पायामध्ये घातला. विजयसिंह मोहिते पाटील हे तुम्हाला सांगतो आमच्या करमाळा तालुक्याचं पालकत्व स्वीकारणारे नेते म्हणून सगळीकडे परिचित आहेत. आणि म्हणून आमचा हा तुम्हाला सांगतो खासदार भविष्य काळामध्ये आमची कामं निश्चित करेन आणि आमच्या तालुक्याला हातभार लागेल आणि लोकांना त्याचा फायदा होईल असं या ठिकाणी आवर्जून मला या ठिकाणी सांगायचंय. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सन्माननीय संयोजकाचा मी मनापासून आभार मानतो. आणि अधिक न वेळ घेता अधिक न बोलता या ठिकाणी मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.